तुमचं नेतृत्व जर पंचायत राज मध्ये तयार नाही झालं तर तुमची माणसं आमदार खासदार होतील का दादा? हो नाही होणार. जर तुमचे आमदार खासदार नाही झाले तर त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जाईल का? तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण जात असताना या महाराष्ट्रामधला एकही माईचा लाल, एकही आमदार, एकही खासदार शरदचंद्र पवारांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, अशोकराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि राधाकृष्ण विखे पाटील, राधाकृष्णाचं नाव घ्यायचं लायकीच नाही. का लायकीचं नाही ते सांगतो. माझी त्याची काही दुश्मनी नाही. परत पंचाल ही वैयक्तिक टीका करते. या राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतःच्या बायकोचा ओबीसीचा दाखला काढला आणि तो दाखला घेऊन ओबीसीची जागा ढापल्या. त्या राधाकृष्ण विखे काय त्याच्यावर सामाजिक दुजाभाव झाला असेल व या विखे पाटलाच्या घराण्याबरोबर? सांगा बरं दादा. त्यानं ओबीसीचा दाखला काढलाय, ओबीसीचं पद दाबलंय. मग पुढाऱ्यांची जर नावं आणि परत माणसं म्हणतील काय कुठून लढाई करावी? शिक्षणावर करावी, पंचक्रांतच्या आरक्षणावर करावी, नोकऱ्यावर करावी, गावगाड्यातल्या 18 पगड जाती. तुम्ही अज्ञान आहात, तुमच्यामध्ये एकी नाही, तुम्ही संख्या दाखवू शकत नाही, म्हणून तुमच्या बाजूने या महाराष्ट्रातला एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही. प्रचंड खेदानं आणि दुःखानं मी तुमच्या समोर माझी भावना व्यक्त करतोय. आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे हयात असायला हवे होते. आज जर ते हयात असते तर शरदचंद्रजी पवारांना म्हटले असते, पवार साहेब पुढे या, पृथ्वीराज बाबा तुम्ही काँग्रेसतर्फे पुढे या, अशोकराव चव्हाण तुम्ही तुमच्या पक्षातर्फे पुढे या, आपण एकत्र बसूया. आणि महाराष्ट्रामध्ये जी ही सामाजिक दही निर्माण झाली, अरे हे ओबीसीचं आरक्षण, अरे हे गावाकडे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, भटक्या विमुक्त जाती जमातींचं आरक्षण आहे. अरे तुम्ही तालेबान मंडळी, तुम्ही कारखानदार मंडळी, गावातली वतनदार, जागीरदार, मान सन्मान इज्जत, अरे गावच्या गाव पांढरीमध्ये उपजाऊ जमीन ज्याच्या मालकीची, वाड्याचा वाडा आणि वाड्याचा बुरुज ज्याच्या मालकीचा, तुम्ही कसं मागास असू शकाल? आणि बरं तुमच्याकडे जरी असं काही म्हणलं आणि तुम्ही जर ओबीसी मध्ये आला तर तुमच्या ताकदीपुढं आमच्या गावगाड्यामधला माळी साळी कोळी केली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परी गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड रामोशी बेलदार, आमचा कुडमुड्या जोशी, आमचा वासुदेव, आमचा गावगाड्यातला पालपारदी फासेपारदी राजपारदी, आमचा मर्याईवाला. अरे ही माणसं तुमच्या वतनदारांच्या स्पर्धेत टिकतील का? हो मी सांगतोय, महाराष्ट्राला बोलून सांगतोय, ओबीसीचं आरक्षण संपलंय, भटक्याचं आरक्षण संपलंय. कारण आता ओबीसीच्या आरक्षणामध्ये इथून पुढं मराठा पूर्वी दिसणार. पुण्याच्या जवळ उरुळी देवाची फुसुंगी नावाची एक नगर परिषद अस्तित्वात आली. त्या नगर परिषदेमध्ये 9 ओबीसीच्या जागा राखीव होत्या. त्या 9च्या 9 जागा मराठा पूर्वींनी घेतल्या. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही 22,20,577 प्रमाणपत्र वाटली. 22 लाख आणि अजून वाटायची आहे. आणि आता प्रॉब्लेम काय झालाय की जी प्रमाणपत्र घेऊन गडी जिल्हा परिषद सदस्य झालेलं, पंचायत समिती सदस्य झालेलं, नगरसेवक झालेलं, बघा त्या मुंबईच्या कोणतरी माझे महापौर कोणतरी विशाखा राऊत वगैरे, तिचं प्रमाणपत्र रद्द झालं, तिचं पद गेलं. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये नाही, आमच्या परभणी जिल्ह्यामधल्या काही प्रमाणपत्र रद्द झाली. जिथं प्रमाणपत्र चॅलेंज झाले तिथं म्हणून दादानं काल परवा दौरा केलाय. मी आहे बघतोच तुमचं प्रमाणपत्र कोण रद्द करताय. मग चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची ऑडिशनिंग, रंगावरनं वर्णावरनं दिसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, कोण बोलावं? एका अनपढ 4थी नापास माणसानं
अरे महाराष्ट्राचं राजकारण कधी ठाकरे बोलले, कधी आत्रे बोलले, रोखोक बोलले, पण तुझ्यासारखं बदमाशगिरीचं बोललं नाही बोलले कधी. या माणसानं महाराष्ट्रामधला माणसात माणूस ठेवला नाही. मराठा समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये 56 मोर्चे काढले, त्या मोर्चामध्ये ओबीसी बांधवांचा सगळ्यात मोठा सहभाग होता. तुम्ही म्हणत होता ओबीसीच्या ताटाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, पण मनोज जरांगे म्हणला आम्हाला 10% नको, आम्हाला ईडब्ल्यूएस नको, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण द्या. मुख्यमंत्री महोदय, हा इन्साफ आहे? सुप्रीम कोर्टानं सांगितलंय मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास असू शकत नाही. कुणबी आणि मराठा एक समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मार्लापल्लेंचं जजमेंट आहे, केस लॉ आहे. आयोग, बाळ सराफ आयोग, बापट आयोग, खत्री आयोग, या आयोगाने मराठा समाजाला ओबीसीत घालण्यास नकार दिला, त्यांचं सामाजिक मागासले पण नाकारलं. मग एक गायकवाड आयोग महाराष्ट्रात आला. अध्यक्ष गायकवाड मराठा, सचिव देशमुख मराठा आणि 8 पैकी 6 सदस्य मराठा. म्हणजे 11च्या कोरम मध्ये मराठी किती झाले? अध्यक्ष, सचिव, 6 सदस्य, 8 आणि 2 सदस्य कोणतरी नावाला आपले ठेवले होते. आयोग ओबीसीचा 11 पैकी 8 सदस्य मराठा. आणि हे सगळं असून न्यायमूर्ती मोरे त्याची पुन्हा अशी बदली झाली की कुठं तिकडे वरिष्ठाला टाकलं वरिष्ठ न्यायमूर्तींनी. मग एवढं सगळं झुलवून त्यांनी गायकवाड आयोग लागू केला. पुन्हा तो चॅलेंज झाला, पुन्हा तो रद्द झाला. मी कायद्याची भाषा तुम्हाला सांगतो. पुन्हा नारायण राणे समितीने पण काहीतरी केलं, तेही रद्द झालं. गावगाड्यातला जर मराठा मागास झाला असेल, साधा प्रश्न साधा, मराठा समाज जर पिछडला असेल तर मग पुढे कोण गेलं? पुढारला कोण? फॉरवर्ड कोण झाला? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही राज्य फक्त मराठ्यांसाठी चालवताय, ओबीसीसाठी नाही. ओबीसीचा एकही आमदार बोलायला तयार नाही. ओबीसीचे 9 मंत्र्यापैकी एकही मंत्री बोलायला तयार नाही. पवार साहेब तुम्हीही बोलायला तयार नाही. काँग्रेस, तिकडे राहुल गांधी म्हणतायत ओबीसीची जात आणि हायजॅकना झाली पाहिजे, ओबीसी खवळलाय, ओबीसी आला तर तुमचं काही खरं नाही. पण राहुल गांधी साहेब तुमचे महाराष्ट्रातले वतनदार, पृथ्वीराज चव्हाणांपासून थोरातांपासून त्या कदमांपर्यंत, तुम्ही त्यांना बोलायला सांगा की ओबीसीचं आरक्षण गेलंय, अरे ओबीसीच्या बाजूला उभा राहा, नाहीतर ओबीसी तुम्हाला ही माफ करणार नाही. आता हिंगोली हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे. हे मी जबाबदार म्हणजे उगाच काहीतरी भाषणात बोलायचं, टाळ्या खायच्या म्हणून नाही बोलत. कळमनुरीला आपला ज्यावेळी रॅली झाली, मोर्चा झाला, 1 लाखापेक्षा जास्त लोक होते. 1 लाखापेक्षा जास्त. आता प्रश्न उरलाय, हे बघा, लक्ष्मण हाके तुमच्या समोर आलाय. तुम्हाला मी पेट्रोल डिझेल देऊ शकत नाही, गाडी देऊ शकत नाही, पहिलेच सांगतो मी. लक्ष्मण हाके कारखानदाराचं पोरगं नाही, आमदाराचं पोरगं नाही, खासदाराचं पोरगं नाही. दादा हो, मी एक मेंढपाळाचं पोरग आहे, मी एक धनगर समाजाचं पोरग आहे. माझ्या समाजाची 4 पिढ्यांची लढाई आहे. माझा समाज मला डोक्यावर घेऊन नव्हे देव देवालयात पूजेल, पण मी माझ्या समाजाला समजावून सांगितलंय की आपलं गावगाड्यातलं ताट्यातलं आरक्षण आपल्याला वाचवायचंय. आज आपल्या अंगावरची कपडे काढून घेतले तर तुम्ही एसटी वगैरे पुढे मिळेल, नाही मिळेल. एसटी मिळेल तर काही आम्हाला भटक्यांना जर एसटी मिळाली तर काही वाईट होण्याचं काही कारण नाही. शिंदे साहेब